तर भोलेनाथांच्या या दक्षिणमुखी अजरामर तीर्थावरती आपण हा सोमनाथचाच एक भाग आहे. इथून सोमनाथ जास्तीत जास्त 1 किंवा 1.5 किलोमीटर असेल, तर आपण त्याला 1500 मीटर्स म्हणू किंवा 1800 मीटर म्हणू. कारण की हे वळण कसं आहे, शॉर्टकट नसतं. शॉर्टकटने हे 1 किलोमीटरच्या आतमध्ये. आणि बजरंगबली बाबा इथे मूर्तीमध्ये दिसतात तसे नाहीत, ते प्रत्यक्ष आपल्याला काल दर्शन द्यायला आले, तर त्यांचे आपण खूप आभारी आहे. इथे मोठ्या प्रमाणात भक्तमंडळी आलेली आहेत आणि हे भक्तमंडळी समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेतात. इथे आई भानू सरस्वती आहे आणि हे सगळेच्या सगळे भक्त महाशिवरात्रीनंतर समुद्रकिनाऱ्याचा हवेचा, गार हवेचा, पाण्याचा आनंद घेत असतात. आज उंट आणि घोडे फार कमी प्रमाणात आहे. इथल्या शासनाचं एक खासियत आहे की त्यांनी नाही म्हटल्यावरती नाही, हा म्हटल्यावरती हा, अशी रचना आहे. म्हणजे एखाद्या माणसाला, किरकोळ माणसाला सुद्धा सांगितलं ना हे बंद म्हणजे बंद, असं कायदा व्यवस्था आहे गुजरात. आणि चालू म्हणजे चालू असं आहे. फक्त दया, माया, क्षमा, शांती आणि एकमेकाच्या जीवनामध्ये इंटरफेअर न करणारी गुजराती माणसं. म्हणजे सहसा एकमेकाला त्रास देत नाही गुजराती. तिथे मुलं काय समुद्राच्या आतमध्ये पोहायला पण गेली. काय मुले आतमध्ये 100 मीटर आतमध्ये पोहत आहेत. आणि आपले कसं आहे, त्या लहान मुलांसारखंच आहे आपलं. आपण पळत व्यायाम करतो, पळत जॉगिंग, अतिशय जास्त मोठे नमस्कार असं करत असतात. ते लांबपर्यंत मुलं पोहायला गेली. काय मुलं 200-300 मीटरपर्यंत पोहायला, अशी लहान लहान मुलं गेली. आणि सोमनाथाच्या विशेष आशीर्वादाने ह्या सगळ्यांची झोळी भोलेनाथ भरत असतात. सगळ्यांना वरदान प्राप्त होत असतं. याच्यात बरीच मुलं भोंगळी आहेत. म्हणजे जे महाराष्ट्रात आपण 10 वर्षापर्यंत आपण बिगर चड्डीचं असायचं, इथे बिगर चड्डीची मुलं जास्त आहेत. म्हणजे निसर्गाला कुठेतरी आणणारी माणसं. आणि इकडे ह्या भागामध्ये काही लोकांनी पूजा पण केली. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा जास्त आनंद घेत आहेत लोक होळीचा. मोठ्या प्रमाणावरती भक्तमंडळी आले तिथे. फक्त गुजरात पोलीस आणि यंत्रणा, संरक्षण व्यवस्थेला मी विनंती करतो की ह्या मुलांना तुम्ही जास्त आतमध्ये जाऊन देऊ नका. एक जाळ्या वेळा लावून त्यांना कंट्रोल करा, का की बाबांचं लक्ष आहे इकडे. भक्तमंडळी सत्य भावनेने येतात तिथे आणि बाबा त्या सगळ्यांची झोळी भरतो.
जसं 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 कर्म आहे तसं बाबा झोळी भरतात. आता आपण पण 3-4 वर्ष एकच तीर्थावरती फिरत आहोत. तर संन्यासी माणसांना कसं 3 दिवसापेक्षा जास्त काळ एका गावात राहता येत नाही. कारण आपण उद्या किंवा परवा इथून निघणार आहे गीर सोमनाथ आणि जुनागड गिरनार पर्वतासाठी. त्याच्यानंतर आपण महाकाळेश्वराला किती थकवा असला तरी जाणार आहे तसंच. आणि त्याच्यानंतर आपण मुंबईकडे निघू, कारण की आपल्याला कर्तव्य हे जीवापेक्षाही जास्त प्रिय झाले. इथे पण मुलं भरपूर आतमध्ये गेलेत. लहान मुलं बिंदास आहेत, ते घाबरत नाही. आपल्याला अजून चंद्रभागा तीर्थाने ते राम मंदिर करायचं आहे, अजून ते पलीकडचं गाव करायचं, नवनाथांचं गाव करायचं, मुरारी बापू यांच्या बंगल्यावरती जायचं अजून. याची एवढी कामं. तिकडे आजपर्यंत मुलं जात आहेत पोहायला. त्यांच्यावरती कुठेतरी नियंत्रण पाहिजे. बच्चे लोक यावर्षी मराठी माणसं खूप कमी आली. तर रामभाऊ, दरवर्षी 80% मराठी माणसं असतात. यावर्षी 10% मराठी माणसं आहेत. आणि आपल्याला काय सगळे देश आपलेच आहेत, त्यामुळे कोणी येऊ न येऊ. पर्यंत सगळे पाण्यात गेले जात नाही. इथपर्यंत जास्त गर्दी आहे, नंतर मग पुढे गर्दी कमी आहे. आपल्या भागात कोणी येतच नाही, का तिकडे दुसऱ्या गावाची अध्यात्म होते. आणि काल तपस्येमध्ये विलक्षण सामर्थ्य प्राप्त झाले, त्यामुळे काय समजत नाही. पण बाबा एकदाच त्याचा तपशील, एकदाच त्याचा आपल्याला पूर्ण बँक बॅलन्स देतात. आता इकडे मुलं कमी होत चालली.